नमस्कार. बालपणी आईवडील विभक्त, चीनमुळे प्रेमाला मुकले, आयुष्यभर अविवाहित राहूनही रतन टाटांनी फुलवले अनेकांचे संसार. भारतीय उद्योजक जगतातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून रतन टाटा ओळखले जातात. लहानपणापासूनच उद्योजकाचे बाळकडू मिळालेल्या टाटा यांनी आयुष्यभर साधेपणाची कास धरली. सामान्य कर्मचाऱ्यांची जीवापाड काळजी घेणारा कुटुंबप्रमुख अशी त्यांची ख्याती होती. रतन टाटा यांच्या कुटुंबात कोण कोण असे आहे की त्यांची रतन टाटा यांचं कुटुंब प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच लांब राहिले. त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती. रतन टाटा अविवाहित होते. रतन टाटा यांचे वडील, आजोबा, पणजोबा कोण होते, त्यांच्या कुटुंबात आता किती सदस्य आहेत याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. जमशेदजी टाटा कोण? जमशेदजी टाटा हे रतन टाटांचे पणजोबा. त्यांची हिराबाईंसोबतच लग्न झालं. दोराबजी टाटा आणि रतनजी टाटा ही त्यांची 2 मुलं. जमशेदजी टाटा यांनी 1868 साली भारतातील सर्वात मोठा टाटा ग्रुप आणि जमशेदपूर शहराची स्थापना केली. जमशेदजी यांचा नवसारीमध्ये एक पारसी कुटुंबात जन्म झालेला. त्यांनी मुंबईत एका एक्सपोर्ट ट्रेनिंग फार्मसी सुरुवात केली. ते आपल्या कुटुंबातील पहिले बिझनेसमॅन होते. जमशेदजी टाटा यांचे सुपुत्र दोराबजी टाटा बिझनेसमॅन होते. 1904 ते 1928 पर्यंत ते टाटा ग्रुपचे चेअरमन होते. दोराबजी टाटा यांचं लग्न मेहरबाईंशी झालं. 1896 मध्ये दोघांचं लग्न झालं, पण त्यांना मुलबाळ नव्हतं. जमशेदजी टाटा यांचं दुसरे सुपुत्र रतनजी टाटा. 1856 मध्ये नवसारी येथे रतनजी टाटा यांचा जन्म झाला. 1928 ते 1932 ते टाटा ग्रुपचे चेअरमन होते. त्यांनी सुनी नावाच्या फ्रान्सच्या महिलेसोबत लग्न केले. तिचं नाव होतं नवजबाई. 1892 साली दोघे विवाहबंधनात अडकले. या दोघांना सुद्धा मुलबाळ नव्हते. त्यांनी एक मूल दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव होतं नवल टाटा. रतनजी दादा टाटा यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव नवल टाटा. नवल टाटा यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं सुनी. त्यांना 2 मुलं झाली, जी रतन टाटा आणि जिम्मी. रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले. त्याचप्रमाणे जिम्मी यांनी सुद्धा लग्न केलं नाही. नवल टाटा आणि सुनी रतन टाटांचे आईवडील. त्यांनी ते 10 वर्षाचे असताना घटस्फोट घेतला आणि त्यांचा रतन टाटांचा सांभाळ त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केला. त्यानंतर नवल टाटांनी सिमोन नावाच्या महिलेसोबत लग्न केलं. तिच्यापासून त्यांना एक मुलगा झाला आणि त्याचं नाव नोएल टाटा होतं. रतन टाटा आणि नोएल टाटा हे सावत्र भाऊ. रतन टाटा यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते त्यांच्या परोपकार आणि दानधर्मासाठीही ओळखले जातात. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मुंबईमध्ये झाला. रतन टाटा यांनी त्यांच्या सुरुवातीचं शिक्षण मुंबईमध्येच घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून 1955 मध्ये डिप्लोमा केला. रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी कधीही लग्न केलं नाही. एका मुलाखतीत त्यांनी असे सांगितले होते की 1962 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एका मुलीवर त्यांचं प्रेम जडले होते आणि ते लग्न करणार होते. परंतु भारत-चीन युद्धामुळे मुलीच्या पालकांनी मुलीला भारतात येऊन दिलं नाही आणि यानंतर रतन टाटा भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी कधीही लग्न न करण्याचाच निर्णय घेतला. टाटा स्टीलमधून सुरुवात. रतन टाटा यांनी 1961 मध्ये टाटा समूहाची प्रसिद्धी कंपनी टाटा स्टीलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ते 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकण्यासाठी गेले. त्यांनी कॉर्नल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ ॲग्रिटेक्चरमधून पदवीही मिळवली. आर्थिक दृष्टिकोनातून 1991 हे वर्ष भारतासाठी खूप महत्त्वाचे होते.
देशात उदारीकरण आणि खाजगीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडली. ते 1990 ते 2012 समूहाचे अध्यक्ष होते. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 त्यांनी हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. रतन यांनी आपला वारसा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला. एअर इंडियाही त्यांनी आपल्या साम्राज्यात समावेश केला. जागतिक ब्रँडवर टाटाची मोहर सन 2004 त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. यासह ऑटोमोबाईल क्षेत्रात टाटाने ॲग्लो डच स्टील निर्माता कोरस, ब्रिटिश ऑटोमोबाईल्स कंपनी, जॅग्वार लँड रोव्हर आणि ब्रिटिश चहा कंपनी टेटली यासारखे अनेक मोठे जागतिक ब्रँड विकत घेतले होते. यानंतर टाटा समूह जागतिक स्तरावर खूप मोठा ब्रँड बनला. सन 2009 सामान्य लोकांची कारची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी टाटाने नॅनो ही छोटी कार सादर करण्याचा निर्णय घेतला. 1 लाख रुपयात ही कार तेव्हा मिळत होती. त्यामुळे अगदी मध्यमवर्गीयांच्या दारात ही 4चाकी गाडी उभी राहिली. इंडिका ही कारही रतन टाटा यांच्याच कल्पनेतून तयार झाली. सेवा कार्यात नेहमीच अग्रणी, केवळ व्यवसायातच नव्हे तर रतन टाटा त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही ओळखले जातात. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण 28 दशलक्ष डॉलरची देणगी दिली. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होते. याशिवाय त्यांनी 2014 IIT बॉम्बेला संशोधनाला चालना देण्यासाठी 95 कोटी रुपयाची देणगी दिली. याबरोबरच दरवर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मदाय कार्यात खर्च करीत असत. एक्सवर प्रचंड लोकप्रिय रतन टाटा हे एक्सवर म्हणजे पूर्वीचे जे ट्विटर आहे याच्यावर सर्वाधिक फॉलो केलेल्या भारतीय उद्योगपतीपैकी एक आहेत. एक्सवर त्यांचे 12 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मीडिया रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती 3,800 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. IIFL आणि वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार रतन टाटा जगातील 421व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. टाटा साम्राज्याचा विस्तार रतन टाटा समूहात रुजू झाले तेव्हा एकूण उलाढाल 10,000 कोटी रुपये होती. सन 2011 ते 12 कंपनीचा महसूल 475.721 कोटी एवढा होता. आज जवळपास 80 देशात टाटा समूहाच्या कंपन्या कार्यरत आहेत. कंपनीसाठी जे चांगलं आहे आणि जगासाठी हिताचं आहे तेच करायचं असे रतन टाटा यांचं कायम धोरण होतं. त्यांनी भारतात प्रसिद्ध असलेले विकसित देशातील ब्रँडही विकत घेतले. कर्मचाऱ्यांची काळजी घेणारा अध्यक्ष, जगभरातील कंपन्यांचे व्यवहार सांभाळणारे रतन टाटा एक कुटुंब प्रमुख म्हणूनही लोकांच्या कायम स्मरणात राहतील यात शंकाच नाही. सन 2008 मुंबईतील टाटा उद्योग समूहाच्या हॉटेल ताजवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी टाटा खंबीरपणे उभे राहिले. ज्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूसही या कुटुंब प्रमुखांनी केली. त्याचबरोबर हॉटेलच्या आजूबाजूला असलेल्या फेरीवाल्यांचा व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठीही टाटांनी भरपूर प्रमाणात मदत केली होती. बोर्डाने नाकारली निवृत्ती. सन 2002 रतन टाटा वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होणार होते, पण कंपनीने त्यांनी तशी परवानगीच नाकारली. 3 वर्षानंतर कंपनीच्या बोर्डाने त्यांच्या निवृत्तीचं वय 75 म्हणून जाहीर केलं आणि ही त्यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना टाटांनी मदत केली आहे. व्यवसाय आणि परोपकाराच्या क्षेत्रातही त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांचा सन्मान आणि पुरस्कार. रतन टाटा यांना भारत सरकारकडून
2000 साली पद्मभूषण आणि 2008मध्ये पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवण्यात आलं. राष्ट्रीय नागरी सन्मानासह रतन टाटा यांना महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी 2006मध्ये महाराष्ट्र भूषण हा सन्मान देण्यात आला होता. आसाममध्ये कॅन्सरवरील उपचारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी 2021मध्ये रतन टाटा यांना आसाम वैभव या सन्मानाने सन्मानित केलं गेलं होतं. शेवटी असे कोणतेही गाव नाही, असा कोणताही देश नाही जिथे टाटा हे नाव पोचलेलं नाही. 5 पिढ्यांनी अतिशय कष्टाने तयार केलेले टाटा नावाचे रोपटे जोपासण्याचे तसेच त्यांचा जगभरात विस्तार करण्याचे काम रतन टाटा यांनी केले. अतिशय नीतिमत्तेने तसेच आपल्या कर्तबगारीने रतन टाटा यांनी टाटा ब्रँड जगभरात नेलाच, शिवाय भारताच्या आर्थिक विकासात त्यांनी मोलाचा हातभार लावला. ह्या देशात एकही व्यक्ती नसेल जी रतन टाटांचा तिरस्कार करत असेल. अ मॅन विथ 0 हेटर्स. एक शुद्ध रत्न हरपले. संपूर्ण देश हळहळत आहे. भारताचा अनमोल रत्न आज हरवला आहे. भारतासाठी एवढं मोठं काम कोणी केलं नाही तेवढं नम्र अशा रतन टाटा सरांनी केलं. भावपूर्ण श्रद्धांजली सर. धन्यवाद.